नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. 8 वर्षापूर्वी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्यासाठी स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना, घरच्यांना, होकाराला झिरगळून संसार थाटला, त्याच पतीने त्याच प्रेमाचा गळा घोटला. होय, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक अशी सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिथे एका उच्च शिक्षित जोडप्याच्या प्रेमविवाहाचा अत्यंत क्रूर आणि रक्तरंजित शेवट झालाय. ज्या ऋषिकेशवर 26 वर्षीय धनश्रीने स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच ऋषिकेशने भर रस्त्यात धनश्रीवर चाकूने तब्बल 50 वार करत तिचा जीव घेतला. प्रत्यक्षदर्शी म्हणतात, शेवटी त्याने तिचा गळा चिरला आणि हे सगळं घडलं एका 6 वर्षाच्या निष्पाप मुलाचा विचार न करता. नेमकं काय घडलं होतं या दोघांमध्ये आणि हा संसार या वळणावर कसा आला, चला सविस्तर जाणून घेऊया. FIR मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार बार्शी येथील कासारवाडीची राहणारी धनश्री आणि बार्शीतलाच ऋषिकेश संभाजी पाटील हे दोघेही उच्च शिक्षित. 2018 मध्ये दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन मोठ्या आशेने प्रेमविवाह केला. लग्नानंतर त्यांना एक 6 वर्षाचा आता मुलगाही आहे. ऋषिकेश हा बजाज फायनान्स मध्ये कार्यरत होता, तर धनश्री ही बचत गटाचं काम पाहायची. काही माध्यमांच्या माहितीनुसार IDFC फर्स्ट बँकेतही ती जॉब करत होती. सर्व काही नीट सुरू होतं. हे कुटुंब बार्शीतील गाडेगाव रोड परिसरात राहत होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. ऋषिकेशच्या मनात धनश्रीच्या चारित्र्याबद्दल संशयाचं भूत शिरलं आणि याच संशयावरून त्यांच्यात रोज वाद होऊ लागले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ऋषिकेश आणि धनश्री मधील वाद अलीकडच्या काळात विकोपाला गेला होता. ऋषिकेश हा धनश्रीला नेहमी मारहाण करायचा. मर्यादा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा काही दिवसांपूर्वी ऋषिकेशने दारूच्या नशेत धनश्रीला अमानुषपणे मारहाण केली. पतीच्या या छळाला आणि रोजच्या त्रासाला कंटाळून धनश्रीने अखेर एक पाऊल उचललं. गेल्या महिन्यातील 30 एप्रिल रोजी तिने बार्शी शहर पोलीस ठाण्यात ऋषिकेश विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. पण या तक्रारीनंतर ऋषिकेशचा राग शांत होण्याऐवजी आणखीनच वाढला. त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली नाही, उलट तो धनश्रीचा काटा काढण्याची संधी शोधू लागला आणि ती काळी तारीख उजाडली 25 मे. सोमवार 25 मे ची ती सकाळ. धनश्री नेहमीप्रमाणे बचत गटाच्या कामासाठी लक्षाची वाडी परिसरात गेली होती. काम संपवून ती तिच्या स्कूटीवरून बार्शीकडे परतत होती. सकाळचे अंदाजे 10 वाजले होते. बार्शी परांडा रोडवरील रक्षाची वाडी शिवारात असणाऱ्या प्रवीण हॉटेल आणि बार जवळ अचानक ऋषिकेशने तिची स्कूटी अडवली. दोघांमध्ये तिथे आधी शाब्दिक वाद झाला. धनश्री त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असावी, पण ऋषिकेशने डोक्यात खुनाचा वेळ घेऊनच तिथे तो आला होता. वाद वाढतच गेला आणि संतापलेल्या ऋषिकेशने सोबत आणलेल्या धारदार चाकू काढला आणि विचार न करता धनश्रीच्या पाठीवर, पोटावर, तोंडावर सपासप वार करायला सुरुवात केली. तो थरार इतका भयानक होता की धनश्री स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होती, ओरडत होती. ऋषिकेशने तिच्या मानेवर, पाठीवर, पोटावर आणि तोंडावर सपासप वार केले होते. रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक हा प्रकार पाहून हादरले. काही धाडसी लोकांनी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ऋषिकेशने त्यांनाच शिवीगाळ केली आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून मागे हटण्यास सांगितले. जो मध्ये येईल त्याला संपवण्याची धमकी तो देत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तो नराधम तिथेच थांबला नाही. त्याने धनश्रीवर तब्बल 50 वार केले आणि शेवटी तिचा गळा चिरला. परांडा चौकात रक्ताचा सांडलेला सडा आणि ऋषिकेशचे रक्ताने माखलेले कपडे हा भयानक देखावा पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या काळजाचा थरकाप उडाला. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्यानंतर ऋषिकेश तिथून मोटरसायकलवरून पसार झाला. या थरानानंतर पुढे जे काही घडलं ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
धनश्रीचा खून केल्यानंतर ऋषिकेश पळून कुठे लपला नाही, तर तो थेट ग्रामीण बार्शी पोलीस स्टेशन येथे स्वतःहून हजर झाला. मी पत्नीचा खून करून आलोय असं जेव्हा त्याने शांतपणे पोलिसांना सांगितलं, तेव्हा कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारीही क्षणभर सुन्न झाले. पोलिसांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लक्षाची वाडी शिवारातील घटनास्थळ गाठलं. धनश्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी धनश्रीचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती ऋषिकेशला भारतीय न्याय संहिता BNS कलम 103 उपकलम 1 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेने बार्शी शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरलाय. पण या घटनेमुळे आज अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत. ज्या प्रेमावर विश्वास ठेवून एका मुलीने आपल्या आई वडिलांना सोडलं, त्याच प्रेमाचा अंत इतका भयानक असावा. संशयाच्या एका भूताने एका सुशिक्षित माणसाला इतकं आंधळ केलं की त्याला स्वतःच्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाच्या भविष्याचाही विचार आला नाही. आई या जगात राहिली नाही आणि बाप आता जेलच्या गजाआड चढणार. मग त्या निष्पाप लहान मुलाचा काय गुन्हा होता? कायद्यानुसार ऋषिकेशला त्याची शिक्षा मिळेल, पण या विकृत मानसिकतेचं काय? जिथे विश्वासाच्या नात्यात रक्ताच्या चिंगाड्या उडतात, या दुर्दैवी घटनेवर तुमचं काय मत आहे? मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा अशाच महत्त्वाच्या घडामोडी. धन्यवाद.